धुळे शहरातील रासकर नगर परिसरात दिनांक 6 जून रोजी सायंकाळी आकाश कदम या व्यक्तीवर 5 जणांनी जीव घेणा हल्ला केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। पीडित व्यक्ती कामावरून घरी जाऊन पत्नीला घेऊन परत येत असताना आरोपीने अचानकपणे हल्ला चढवला। हल्ल्यात कोयता लोखंडी पाईपचा वापर करण्यात आला। हात, पाठ व पोटावर मारहाण करण्यात आली। तसेच गळ्यातील सोन्याची चेन आणि खिशातील 10,000 रुपये काढून घेतल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे। पीडिताच्या म्हणण्यानुसार हल्लेखोरांनी आम्ही पोलीस आहोत, आमचं कोणी काही करू शकत नाही, तुला मारलं तरी आमचं काही बिघडणार नाही अशी धमकी दिली। त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले। घटनेची माहिती 112 वर देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट घेऊन पंचनामा व छायाचित्रे घेतली। गंभीर जखमी झालेल्या पीडिताला मित्र व नातेवाईकांनी धुळे येथील हिरे शासकीय रुग्णालयात दाखल केले। या प्रकरणी वसंत जिंबल, नागेश जिंबल, गोरख जिंबल, भावडी जिंबल व डॉक्टर सागर सोनवणे यांच्यावर हल्ल्याचा आरोप करण्यात आला असून संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडिताने केली आहे। मी जॉबवरनं आलो, 5 वाजेच्या दरम्यान मी घरी गेलो। घरनं माझ्या वाईफला घेऊन आलो। वाईफला घेऊन येत असताना मी रासकर नगर येथे पोहोचलो। ते अचानक मागणं आलेत माझ्या पाचीधन, आणि त्या पाचीधनांनी माझ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला। आणि वार करत असताना त्याच्या वडिलांनी माझ्या हातावर घाव मारला आणि मुलांनी पाठीवर कोयता मारला। आणि त्याच्या लहान मोठ्या भावानी माझ्या पोटामध्ये लोखंडी पाईप मारला आणि 2 जणांनी माझे हात धरलेले होते। तर त्याच्यामुळे मला काही करता येत नव्हतं आणि मी माझ्या घरात मारता मारता माझ्या गळ्यात सोन्याची चेन होती, सोन्याची चेन ओढून घेतली। त्याच्यानंतर खिशामध्ये 10,000 रुपये होते, ते 10,000 रुपये घेऊन सुद्धा ते बोलले की मी आता आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन केस करून आलेलो आहे की तुला जीवाशिवी मारलं तरी पोलीस आमचं काय करू शकत नाही, आणि आम्ही स्वतः सर्वजण पोलीस मध्ये असल्यामुळे आम्हाला पोलीस सुद्धा काहीच करू शकत नाही याची त्यांनी असे बोलले आणि लगेच पळ घेतली। हे झाल्यानंतर तुम्हाला इथं सिव्हिलला कोण आहे? इथं सिव्हिलला माझे दाजी आणि माझे 2 मित्र होते। ते दोघी मित्रांनी मला इथं ऍडमिट केलं। नेमकं तुम्हाला कोणी मारलं? नेमकं मला वसंत झुंबल, त्याच्यानंतर नागेश झुंबल, त्याच्यानंतर गोरख झुंबल, त्याच्यानंतर भावडू झुंबल, डॉक्टर सागर सोनवणे यांनी पाचींनी माझ्यावर हमला केला। मारण्याचं कारण काय? मारण्याचं कारण काहीच नव्हतं, किरकोळ वाद होता, ते मिटवा माटवीचा वाद होता। आम्ही त्याच्या घरी गेलो होतो। घरी गेल्यानंतर त्याचे आई वडील सर्व होते, त्यांच्या समोर आमचं बोलणं झालं। त्याचे आई वडील त्याचा भाऊ ते बोलले की ठीक आहे मिटवून टाकू। त्याच्यानंतर आम्ही चाललो गेलो। आता या संदर्भात तक्रार केली का? हो, आम्ही मला जेव्हा मारलं तेव्हा मी 112ला कॉल केला होता। 112ला कॉल केल्यानंतर तिथं पोलीस तात्पुरते लगेच आले। आल्यानंतर त्यांनी ना माझ्या हाताचा फोटो, पाठीचा फोटो घेतला आणि त्या गावचा फोटो घेऊन त्यांनी वरती हे केलं, सेंड केलं। आता तुमची या संदर्भात काय मागणी? माझी पोलीस प्रशासनाला एकच मागणी आहे की वो त्यांच्यावर कठोर कारवाई करावा आणि गुन्हा दाखल करावा।